कहा कि यदि जारंगी पाटिल की मांगे पूरी हो जाती हैं और मराठा युवाओं को आरक्षण मिल जाता है तो शिवसेना इसका स्वागत करेगी। हालांकि फिलहाल पार्टी इस विषय पर कोई ठोस भूमिका लेने के पक्ष में नहीं है। राउत ने कहा कि मराठा और ओबीसी आरक्षण का विषय बेहद संवेदनशील है और इसे राजनीतिक चश्मे से नहीं देखा जाना चाहिए। राउत ने कहा कि मराठा और ओबीसी आरक्षण का विषय बेहद संवेदनशील है और इसे राजनीतिक चश्मे से नहीं देखा जाना चाहिए। उन्होंने स्पष्ट किया कि शिवसेना फिलहाल दोनों ही समुदायों की भावनाओं का सम्मान करते हुए स्थिति पर नजर बनाए रखेगी। उनका मानना है कि सरकार को ऐसा समाधान निकालना चाहिए जिससे मराठा समाज को न्याय मिले और साथ ही ओबीसी समुदाय के अधिकारों पर भी कोई आंच न आए। संजय राउत ने यह भी कहा कि शिवसेना इस मुद्दे को लेकर जल्दबाजी में कोई बयानबाजी नहीं करेगी, बल्कि सही समय आने पर पार्टी अपनी आधिकारिक भूमिका सार्वजनिक करेगी। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही, मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्का होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। तुम्ही जसं म्हणालात की वाशीला गुलाल उजळणारे इथे दिसले नाही, खरं आहे, ते खरं असायला पाहिजे होते, असायला पाहिजे होते। महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहीत नाही, महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही। ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये, त्यांच्यामध्ये आपापसात ती सुद्धा जसं आम्हाला जे म्हणत होते रिक्षा आहे म्हणून 3 चाकाची, ती सुद्धा 3 चाकाची रिक्षाच आहे। पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठा चेहरे होते। हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये। कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले